अहमदनगरमध्ये ईव्हीएम ठेवलेल्या गोदामाच्या ठिकाणाच्या सीसीटीव्ही यंत्रणेत छेडछाड करणाऱ्या व्यक्तीला रंगेहात पकडले। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांच्या यंत्रणेनं रंगेहात या व्यक्तीला पकडलं। सीसीटीव्ही यंत्रणेत छेडछाड करण्याचा प्रयत्न लंकेच्या कार्यकर्त्यांनी हाणून पाडलेला आहे। लंकेच्या कार्यकर्त्यांनी हा प्रयत्न हाणून पाडला। निलेश लंके यांनी व्हिडिओ ट्विट करत या संदर्भात माहिती दिली आहे। एक अज्ञात व्यक्ती त्या गेटच्या आत आला, ज्या ठिकाणी पोलिसाचा पार आहे, CRPFचा पार आहे, आर्मीचा पार आहे, त्या ठिकाणी येऊन ज्या बाजूला मेन गेट आहे त्या बाजूला एक डिव्हाइस ठेवलेले आहे आणि त्या ठिकाणी मोबाईल काढून काही छेडछाड करण्याचं आमच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी माझ्याशी संपर्क केला आणि मी सुद्धा रात्री कलेक्टरशी बोललो। तर कलेक्टरला सुद्धा त्या बाबतीत काही पूर्णतः माहिती नव्हती। CCTV फुटेजवाला माणूस सुद्धा असू शकतो, पण CCTV फुटेजवाला असू नाही तर कुणी पण असू, विशेष म्हणजे त्यांनी आत एंट्री करताना त्यांनी परमिशन घेतलं पाहिजे। प्रशासनाने जरी सांगितलं अधिकृत माणूस, तर त्या बाबतीत त्याच्याकडे एखादा ID कार्ड पाहिजे। प्रकार ज्या ठिकाणी झाला असेल त्या ठिकाणी या राज्यघटनेचं जो उल्लंघन करतोय किंवा लोकशाहीचा जो गळा दाबाचा प्रयत्न करतो, मग तो कोणीही मोठा नेता असो का गुंडा असो, त्याला राजद्रोहाचा त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। त्याला जी शिक्षा सर्वात जास्त देता येईल। महाराष्ट्र राज्य हे इतर राज्याप्रमाणे नाही, सुसंस्कृत असलेलं हे राज्य आहे, म्हणून या ठिकाणी असे प्रकार जर घडत असेल तर त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे, या मताचे आम्ही आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।